दुपारचे ऑलमोस्ट 3:30 वाजले आणि ऑफिसचं लॅपटॉप बंद करून बॅग भरून मी निघाले माझ्या घरी. निघता लक्षात आलं की ऑफिसमधून बाहेर पडतानाच खूप मोठी रांग लावावी लागते. पण लकीली आज कोणीच नव्हतं. लिफ्टही पूर्ण एम्प्टी भेटली. पटकन स्वाईप आउट करून खाली खाली येऊन बघते तर अजून खूप साऱ्या गाड्या लागायच्या होत्या. त्यामुळे इथेच फोटोशूट व्हिडिओ शूट करत उभे राहिले. नंतर थोड्या वेळाने लक्षात आलं की बाबा आपलीच गाडी लागलेली नाही आहे आणि वेट करत ट्रॅक करत शेवटी एकदाची गाडी मिळाली. गाडीत बसून बाहेर येतोच तोपर्यंतच पहिलं ट्रॅफिक लागला. ट्रॅफिक जसं सिग्नल सुटला पटकन पुढे गाडी गेली असं वाटलं. तेवढ्यात परत स्टॉप, परत स्टार्ट झाली गाडी, तेवढ्यात परत स्टॉप. तेवढ्यात एक पक्षी बुवा आराम करत बसलेली दिसली. म्हटलं बाबा तू तरी निवांत आहेस, आमच्यासारखं तुला तरी कॉर्पोरेटमध्ये अडकून राहावं लागत नाही. तेवढ्याच तेही ट्रॅफिक सुटलं, सिग्नल सुटला आणि आम्ही परत पुढे जायला मोकळे झालो. हा एक रस्ता माझ्या फार आवडीचा आहे, कारण या रस्त्यावर मला फारसं ट्रॅफिक कधीच लागलेलं नाही आहे आणि दोन्ही साईडने हिरवीगार झाडी आणि प्लेन रस्ता, एकही खड्डा नाही आहे. तो रस्ता क्रॉस झाल्यानंतर दुसरा आवडीचा रस्ता आला, ज्याच्यात दुतर्फा एवढी सुंदर दाट झाडी आहेत. कुठल्याही मोसममध्ये गेलं तर फारच छान वाटतं. जर तुम्ही कोर पुणेकर असाल तर नक्कीच हा मार्ग ओळखा. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट नक्कीच करा की हा नक्की कोणता रस्ता आहे ते. छानसा ट्रॅफिक कमी होता, गाड्यांचा वेगही कमी होता आणि त्यातनंच हे शूट करताना खूप छान वाटलं. उन्हाची तिरीपमध्येच येत होती, आकाशात ढगसुद्धा होते, पण तरीसुद्धा शांत वातावरण. जास्त हॉर्नची गडबड नाही, काही नाही, निवांत सगळेजण चालले होते. रोजच्या मानाने ट्रॅफिक फारच कमी होते. तेवढ्यात ही सुंदर दाट वडाची झाडं, पिंपळाची झाडं या रस्त्याने येताना शांतता तर नेहमीच जाणवते. तुम्हालाही कदाचित जाणवली असेल. तेवढंच सिग्नल आला आणि सिग्नलवर येताही फार सुंदर खेळणे विकतात हे बघत असतानाच समोरच्या बाईकवर असलेले एका मुलीच्या हातातले छान पपी लक्षात आला माझ्या. आणि तो पपी इतकं क्यूट होता की त्याला एक पॉनीटेल बांधलेला होता. तेवढंच पॉनीटेल बघून पुढे कधी झोप लागली ते कळलं नाही. डोळे उघडले तोपर्यंत आपण बरेचसे पुण्यातले सिग्नल क्रॉस करून घरच्या दिशेने रवाना झालेलो होतो. हा माझ्या आणि ऑफिसच्या मधला शेवटचा सिग्नल आहे की माझ्या घराजवळचा शेवटचा सिग्नल. आता वाटलं की आत्ता सिग्नल सुटला आहे, आपण निवांत पटकन 10 मिनटात घरी पोचू, पण तसं काही लक्षात नव्हतं. तेवढ्याच समोरच्या गाडीवरचं स्वामींचं चित्र लक्षात आलं, श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींचं नाव घेत बघत असताना परत आम्ही सिग्नलमधून बाहेर पडलो आणि उजव्या हाताला वळलो. उजव्या हाताला वळतानाच लक्षात आलं की आमची गाडी अशा पॉईंटला थांबली की परत दुसरा सिग्नल लागला आणि आम्ही पुन्हा अडकलो. बाकीच्या गाड्या एवढ्या फास्ट जात होत्या आणि आम्ही इतका वेळ तिथे अडकून होतो. खूपच कंटाळा आला होता. कधी एकदाच घरी जातो आणि आडवं पडतो असं झालं होतं. पण ठीक आहे, नजारा बघण्यातच टाईम घालवला. बऱ्याचशा गाड्या येत होत्या जात होत्या. टॅ आवाज चालले होते. कोण हॉर्न मारत होतं, कोण लाईट लावत होतं, कोण इंडिकेटर देत होतं, कोणाची गाडी टो होऊन चाललेली होती. बरंचसं काहीतरी घडत होतं आजूबाजूला. पण आपण शांत निवांत कॅबमध्ये, ऑफिसच्या कॅबमध्ये बसलेलो होतो आणि त्यातच चांगली गोष्ट म्हणजे फ्रंट सीट भेटलेली होती. निवांतपणा सुकून बघत असतानाच ट्रक एक आडवा गेला. तो ट्रक एवढा आडवा गेला की समोरचं दिसेनासंच झालं आणि ह्या पिंक ड्रेसवाल्या ताई आल्या. शेवटचे 2 ड्रॉप करण्यासाठी आम्ही ह्या एका मोठ्या सोसायटीमध्ये आलो, ज्या सोसायटीमध्ये आम्ही दोघांना ड्रॉप केला आणि तरी हा डंपर आमच्या पुढेच होता. हा डंपरला चुकवून कसंबसं पुढे जायचं ड्रायव्हर आता प्रयत्न करत होते आणि ते प्रयत्नात यशस्वीसुद्धा झाले. पण ही सोसायटी जी आहे, ही सोसायटी खूपच सुंदर आहे. खूप उंच इमारती आहेत आणि त्या डंपरला क्रॉस केल्यानंतर व्हिडिओ शूट करताना दिसलं हे कॅसल एक राजवाड्यासारखं दिसलं. फ्रोझनचा राजवाडा असेल किंवा आणि कुठल्या तरी डॉलचा राजवाडा असेल, तसा एक राजवाडा दिसला. पण खरंच हा राजवाडा आहे का काय आहे ते माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा की ही काय गोष्ट आहे आणि या सोसायटीमध्ये खेळण्यासाठी आहे मुलांना किंवा काय आहे ते. सोसायटीमधनं पुढे गेलो. रस्त्याची स्थिती थोडीशी खराब होती, त्यामुळे सगळा व्हिडिओ वरखाली झाला. नंतर एक प्लेन रस्ता आला. त्या रस्त्यावर आम्ही छान जातो तेवढ्यात ट्युलिप्स दिसली. बहुतेक हे लायटिंग्स असावेत.
पण हे खूप छान त्यांनी अरेंज केलेलं आहे, त्यामुळे सोसायटीचा लुकच खूप सुंदर येतो. सोसायटीतनं बाहेर येतो की तोपर्यंत उंच डोंगर अंगावर येतो की काय असं झालं. इकडे तिकडे बघता फारच गाड्या येत होत्या, तरी पण ड्रायव्हर दादांनी कसं तरी आपला टर्न घेतला आणि नंतर लक्षात आलं की आपण थेट डोंगरात चाललेलो आहोत. ना लेफ्ट ना राईट, सरळ थेट डोंगरात जात असताना लक्षात आलं की हा डोंगर फारच मोठा आहे. आणि ह्या वेळेने येताना एक गोष्ट लक्षात येते की कितीही दिवसभराचा तुमचा थकवा असला तर ही जी झाडं झुडपं, दाट झाडी, डोंगर, निसर्ग जे दिसतो आजूबाजूला, तो सगळा थकवा तुमचा बाजूला काढतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की 2 तासाचा प्रवास ऑफिस टू घर आणि घर टू ऑफिस ह्या निसर्गामुळे छान वाटतो. आणि पावसाळ्यात तर हा निसर्ग अजूनच सुंदर होतो. हे दादा चाललेले आहे, पुढे चालत गेले आणि आम्ही कधी घरी पोचतो याचीच मी वाट बघत होते. फायनली माझी कॅब माझ्या घराजवळ उतरली आणि मी घरी चालायला सुरुवात केली. घरी चालता कशीबशी लवकरच मी माझ्या बिल्डिंगजवळ आले. लिफ्ट दाबली आणि आज देव माझ्यावर खूपच चांगले प्रसन्न होते की आमच्या एरियामध्ये लाईट गेली नव्हती, त्यामुळे पटकन लिफ्ट मिळाली आणि ग्राउंड फ्लोअरवरच होती लिफ्ट, त्यामुळे पटकन लिफ्टमध्ये शिरले. लिफ्ट बटन बंद केलं, लिफ्ट बंद झाली. जाऊन आपल्या फ्लोअरला उतरले. आपल्या फ्लोअरला उतरल्यावर बघितलं तर शेजारी कोणीच आलं नव्हतं, त्यामुळे आपलं घर बघून खूप प्रसन्न वाटलं. चलो बाय बाय.